गुंतवणुकीवर जास्ती परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांची 93,35,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी विदर्भातून मोहन साहू या बँक कर्मचाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। अशा प्रकारे फसवणूक करणारी एक आंतरराज्य टोळी असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांना ॲक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य केरशी तावडी आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। त्यानुसार डॉक्टर बडे यांनी 13 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत 93,35,000 रुपये त्या कंपनीच्या खात्यात भरले। मात्र नंतर कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर डॉक्टर बडे यांनी कंपनीच्या 4 अधिकाऱ्यांच्या विरोधात डिसेंबर 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता। पोलीस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक संभाजी भोसकर, रणवीर जाधव, अविनाश भोसले आणि प्रमोद चव्हाण हे गेल्या 4 महिन्यांपासून या गुन्ह्याचा तपास करत होते। त्यातून जादा परताव्याचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे। कानपूरमधील बँकेत 38 लाख, कोलकातामधील बँकेत 27 लाख, आसाममधील बँकेत 24 लाख तर नागपूरमधील बँकेत 4 लाख रुपये बडे यांच्याकडून ट्रान्सफर झाले होते। ही रक्कम संशयित मोहन साहू यांच्या खात्यावर जमा झाली असून अशा प्रकारे त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार धुळे इथं राहणाऱ्या मोहन साहूला इचलकरंजी पोलिसांनी अटक केली आहे। या फसवणूक प्रकरणात केरशी तावडिया, राशी अरोरा आणि कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरसह अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं।